Good morning, all of you. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay, last lecture ला आपण कोणता पाठ बघितला? Antifungal agent. Antifungal agent. Okay. What is meant by antifungal agents? Fungal infection झाल्यावर ते यूज करतात ड्रग. Okay. Okay, screen सगळ्यांना visible आहे का? Yes, ma'am. Okay. ओके, तर बघा कीटोकोनाझोल. ओके, आपण काय बघतोय? अँटी फंगल एजंट. जेव्हा फंगल इन्फेक्शन असतं, वेगवेगळे स्किन्सवर काय होत असतं, इन्फेक्शन होत असतं आणि फंगसमुळे ते बेसिकली होत असतं. सो त्या फंगसला किल करण्यासाठी किंवा त्याला काय त्याची ग्रोथ जी आहे ती इनहिबिट करण्यासाठी काही एजंट्स दिले जातात. त्याला आपण काय म्हणतो? अँटी फंगल एजंट्स. तर त्यातले आपण काही एजंट्स लास्ट लेक्चरला बघितले. ओके, मिकोनाझोल वगैरे 3 बघितले आपण. त्याच्या नेक्स्ट जे आहेत पुढचे जे आहेत ते कुठले आहेत बघा. नेक्स्ट कंपाऊंड जो आहे तो काय? कीटोकोनाझोल. ओके, तर बघा मी ह्याचं एक्झाम्पल दिलं होतं, बेस्ट एक्झाम्पल फंगल इन्फेक्शनचं, की डॅन्ड्रफ. ओके, सो डॅन्ड्रफ जो होतो तो ते काय असतं? एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं. तर बघा बऱ्याच वेळा मार्केटमध्ये हे कीटोकोनाझोलचे काय असतात तर शॅम्पूज अवेलेबल असतात. कुणी यूज केला का कीटोकोनाझोल? वेगवेगळ्या ब्रँडचे जसं की कीटो फ्रेश. ओके, सो असे जे ब्रँडचे जे शॅम्पू असतात तर ते काय केले जातात? त्या डॅन्ड्रफ साठी यूज केले जातात आणि त्याने काय होतं तर तो डॅन्ड्रफ म्हणजे कमी व्हायला मदत होती. तर ते काय असतं? एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं. सो तोच कंपाऊंड आपण आता बघतोय, कीटोकोनाझोल. त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे? 531.4. त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय? ते कसं आहे? व्हाईट टू ऑफ व्हाईट, म्हणजेच कसं आहे ते व्हाईट आहे टोटली. त्याच्यानंतर ते त्याचे काय असतात तर क्रिस्टल्स असतात. सो आपण म्हणू शकतो की क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये ते काय असतं? अवेलेबल असतं. ओके, त्याच्यानंतर ते कसं आहे बघा त्याची सोल्युबिलिटी. तर ते कसं आहे? फ्रीली सोल्युबल आहे डायक्लोरोमिथेन मध्ये. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म मध्ये आणि मिथेनॉल मध्ये ते कसं आहे? सोल्युबल आहे. आणि स्पॅरिंगली सोल्युबल कशामध्ये आहे तर इथेनॉल मध्ये आहे. ओके, आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल वॉटर मध्ये आणि इथर मध्ये. ओके, बघा सोल्युबिलिटी कशी आहे त्याची. ते फ्रीली सोल्युबल आहे डायक्लोरोमिथेन मध्ये. त्याच्यानंतर सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये आणि मिथेनॉल मध्ये सुद्धा ते कसं आहे? सोल्युबल आहे. आणि स्पॅरिंगली सोल्युबल जे आहे ते कशामध्ये आहे तर इथेनॉल मध्ये. आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल आपण म्हटलं तर ते कशामध्ये आहे? वॉटर आणि इथर मध्ये. त्याच्यानंतर बघा स्टोरेजचं काय? ते कुठं स्टोअर करायचं आहे तर इट इज स्टोअर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर. ओके, वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ते काय करायचं आहे? स्टोअर करायचं आहे. का तर त्याच्यावर सुद्धा काय होतं? लाईटचा काय होतं? इफेक्ट होतो. म्हणजे काय होत असणार आहे? काहीतरी त्याच्यामध्ये काय स्टॅबिलिटी त्याची जी आहे कीटोकोनाझोलची ती काय होतीये? चेंज होतीये. ओके, त्याच्यानंतर काय बघा त्याचा डोस मध्ये काय? फॉर ऍडल्ट साठी ते किती दिलं जातं बघा? 200. ह्याच्या टॅबलेट सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, तर 200 mg टू 400 mg वन्स डेली ते दिलं जातं विथ फूड फॉर 14 days. 14 दिवसांचा तो काय असतो? कोर्स असतो. आणि चाइल्ड साठी किती असतं? 3 mg पर kg. अकॉर्डिंग टू बॉडी वेट नुसार हे काय केलं जातं? चाइल्ड्सला दिलं जातं डेली. ओके, बघा ऍडल्ट मध्ये ते जास्त द्यायचं आहे डोस. किती? 200 टू 400 mg वन्स डेली एकदा दिला जातो दिवसातून. कशासोबत तर फूड सोबत. किती दिवस हे? 14 days. ओके, आणि चाइल्ड साठी किती आहे? 3 mg पर kg अकॉर्डिंग टू द बॉडी वेट ऑफ द चाइल्ड. तर चाइल्डच्या बॉडी वेट नुसार ते काय केलं जातं? त्याला
दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा, इट इज अल्सो युज्ड ओरली. ओके, ओरली दिलं जातं टू ट्रीट सिव्हिअर रिफ्रॅक्टरी क्युटेनियस डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन्स नॉट रिस्पॉन्सिव्ह टू टॉपिकल थेरपी. बघा हे डर्मॅटोलॉजिकल इन्फेक्शन साठी ओके, क्युटेनियस म्हणजे स्किनचे जे लेयर्स असतात, मी सांगते तुम्हाला डर्मिस, एपिडर्मिस, त्याच्यानंतर क्युटेनियस सुद्धा लेअर असतो. तर त्या लेअर मध्ये जे डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन्स असतात ओके, तर ते ट्रीट करण्यासाठी हे ओरली दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर बघा कीटोकोनाझोल विच इज रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिस्टमिक फंगल इन्फेक्शन्स. कुठले कुठले आहेत बघा, कॅन्डिडियासिस. ओके, कॅन्डिडियासिस हे सुद्धा कशाचं आहे, स्किनचं आहे. त्याच्यानंतर इन्क्लुडिंग द ओरल थ्रश अँड द क्रोनिक म्युकोक्युटॅनियस फॉर्म. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळे स्किनचे हे पण हे आहेत काय, ते फंगल इन्फेक्शन्स आहेत, मायकोसिस. ओके, तर कोणते कोणते आहेत, कोकिडिओ आयडो मायकोसिस, त्याच्यानंतर ब्लास्टोमायकोसिस, त्याच्यानंतर प्लाझ्मोसिस, त्याच्यानंतर क्रोमोमायकोसिस आणि पॅराकोकिओ आयडो मायकोसिस. हे काय आहेत, सगळे स्किनचे फंगल इन्फेक्शन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा याचे फॉर्म्युलेशन्स काय, तर कीटोकोनाझोलची टॅबलेट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर याचं ऑइंटमेंट सुद्धा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा शॅम्पू फॉर डॅन्ड्रफ पर्पज, त्याच्यानंतर कीटोकोनाझोलची क्रीम अवेलेबल आहे, कीटोकोनाझोलचे लोशन्स अवेलेबल आहे. ओके, त्याच्यानंतर लोशन सुद्धा त्याचं अवेलेबल आहे, क्रीम अवेलेबल आहे. त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत बघा, फंगिसाइड, त्याच्यानंतर निझराल, फ्युनाझोल, ओके, किटोवेट, त्याच्यानंतर फंगिनो. ओके, किटोवेट, हे किटोवेट वगैरे काय आहेत, हे डॅन्ड्रफचे शॅम्पूज आहेत. त्याच्यानंतर निझराल, डॅन्ड्रफ. ओके, त्याच्यानंतर हेफोरल, हे काय आहेत, तर सगळे ब्रँड नेम्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बघा आपण आतापर्यंत एकच एजंट बघितला, सॉरी एकच कंपाऊंड बघितला, कुठला, कीटोकोनाझोल. कीटोकोनाझोलचं मॉलिक्युलर वेट आहे 531.4. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय, ते कसं आहे, व्हाईट टू ऑफ व्हाईट आहे. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, फ्रीली सोल्युबल आहे कशामध्ये, डायक्लोरोमिथेन मध्ये, आणि सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म आणि मिथेनॉल मध्ये. त्याच्यानंतर स्पॅरिंगली सोल्युबल कशामध्ये असेल, तर ते कशामध्ये आहे, तर इथेनॉल मध्ये, आणि प्रॅक्टिकली आपण जर इनसोल्युबल ते म्हटलं तर ते कशामध्ये आहे, वॉटर आणि इथर मध्ये. त्याचे स्टोरेज काय सिंपल आहे, ते स्टोअर केलं जातं वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. का तर त्याला लाईट पासून काय होतं, इफेक्ट होतं त्याच्यावरती, त्याच्यामुळे लाईट पासून ते काय करायचं आहे, प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. त्याचा डोस बघा काय, ते किती, अडल्ट मध्ये किती 200 to 400 mg डेली दिलं जातं विथ फूड सोबत. त्याच्यानंतर हा कोर्स जो आहे तर तो किती दिवसासाठी दिला जातो, 14 days साठी. त्याच्यानंतर अडल्ट मध्ये, सॉरी चिल्ड्रन्स मध्ये 3 mg पर kg दिला जातो. अकॉर्डिंग टू त्याच्या बॉडी वेट नुसार हा डोस काय केला जातो, कन्सिडर म्हणजे दिला जातो. त्याच्यानंतर युजेस काय त्याचे बघा, हे क्युटेनियस डर्मॅटोफायटिस इन्फेक्शन्स जे आहेत, ओके, स्किनच्या क्युटेनियस लेअरला जे डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन्स होतात, तर त्याच्यासाठी ह्याचे जे टॅबलेट्स आहेत त्या ओरली सुद्धा दिल्या जातात. त्याच्यानंतर कीटोकोनाझोल हे अजून वेगवेगळ्या फंगल इन्फेक्शन्सच्या ट्रीटमेंटसाठी दिलं जातं. कुठले कुठले आहेत, कॅन्डिडियासिस, त्याच्यानंतर म्युकोक्युटॅनियस, त्याच्यानंतर कोकिओआयडोमायकोसिस, ब्लास्टोमायकोसिस असेल, त्याच्यानंतर हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रोमोमायकोसिस. ओके, त्याच्यानंतर पॅराकोकिओआयडोमायकोसिस. हे सगळे काय आहेत, तर फंगल इन्फेक्शन्स आहेत. त्याचे फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत आता मार्केट अवेलेबल कीटोकोनाझोलचे, तर टॅबलेट फॉर्म मध्ये आहे कीटोकोनाझोल टॅबलेट, त्याच्यानंतर कीटोकोनाझोल ऑइंटमेंट आहे, त्याच्यानंतर कीटोकोनाझोलचं शॅम्पू आहे, त्याच्यानंतर कीटोकोनाझोलची क्रीम आहे, आणि कीटोकोनाझोलचं लोशन सुद्धा आहे. त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत बघा, फंगिसाइड आहे, त्याच्यानंतर निझराल, फ्युनाझोल, त्याच्यानंतर किटोवेट, फंगिनॉक, किटोवेट, त्याच्यानंतर निझराल, डॅनड्रफ आणि हेफोरेल. हे काय झाले तर ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड जो आहे तर तो काय आहे, इट्राकोनाझोल. इट्राकोनाझोल याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, हे अवेलेबल असतात क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये. ओके, ह्याचे सुद्धा काय असतात तर क्रिस्टल्स अवेलेबल असतात, आणि प्रॅक्टिकली ते कसं आहे,
इनसोल्युबल आहे वॉटर मध्ये सुद्धा आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये सुद्धा. ते कसं आहे? इनसोल्युबल आहे प्रॅक्टिकली. त्याचे युजेस बघा, इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिस्टमिक फंगल इन्फेक्शन. ओके, जे सिस्टमिक फंगल इन्फेक्शन्स आहेत म्हणजे इनर साइडला होतात, ते जे सिस्टमिक फंगल इन्फेक्शन्स आहेत तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे दिले जातं. कुठले कुठले? ब्लास्टोमायकोसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस, हे सगळे काय आहेत? तर फंगल इन्फेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये बघा, इन्क्लुडिंग द पेशंट इन्फेक्टेड विथ ह्युमन इम्युनिटी डिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच काय? HIV. ओके, तर त्याच्या हे म्हणता येईल आपण त्याच्या इन्फेक्शन मध्ये सुद्धा हे दिलं जातं ट्रीटमेंटसाठी इट्राकोनाझोल. त्याच्यानंतर नॉन मेनिंजायटल कोकिओआयडोमायकोसिस, त्याच्यानंतर पॅराकोकिओआयडोमायकोसिस, त्याच्यानंतर स्पोरोट्रायकोसिस. ओके, स्पोरोट्रायकोसिस मध्ये सुद्धा दिलं जातं. त्याच्यानंतर अजून कोणत्या ट्रीटमेंट मध्ये? तर परगेलोसिस. ओके, डिसेमिनेटेड आणि डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस. त्याच्यानंतर इन्फेक्शन ऑफ फंगस सॉरी फंगेनियस. ओके, फंगेनियस फ्रोमी कोकिओआयडल मेनिंजायटिस. त्याच्यानंतर डर्मॅटोफायटोसिस असेल, त्याच्यानंतर व्हॅजायनल कॅन्डिडियासिस. ओके, हे या सगळ्या ट्रीटमेंट मध्ये इट्राकोनाझोल यूज केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युलेशन्स काय आहेत बघा, हे इट्राकोनाझोलची कॅप्सूल अवेलेबल आहे. ओके, त्याच्यानंतर इट्राकोनाझोलचं इंजेक्शन अवेलेबल आहे. इट्राकोनाझोल कॉन्सन्ट्रेट स्टेराइल जे सोल्युशन असतं तर ते अवेलेबल आहे. इट्राकोनाझोल ओरल सोल्युशन ते सुद्धा अवेलेबल आहे. त्याचा डोस काय? 200 mg. ओके, विथ मील सोबत म्हणजेच काय? तर विथ फूड दिलं जातं ते. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स काय त्याचे? स्पोरॅनोक्स, त्याच्यानंतर कॅन्डिट्रॉल. ओके, कॅन्डिस्ट्रॅट आणि इटास्पोर अँड द फ्ल्युकर. ओके, तर कुठला बघितला आपण नंतर? इट्राकोनाझोल. इट्राकोनाझोल हे सुद्धा काय? क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे म्हणजेच काय? क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये. त्याची सोल्युबिलिटी काय आहे? तर प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे वॉटर मध्ये आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये. त्याचे युजेस काय आहे? इन ट्रीटमेंट ऑफ सिस्टमिक फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंट मध्ये दिले जातं. त्याच्या वेगवेगळे जे काही हे आहेत, फॉर एक्झाम्पल HIV मध्ये सुद्धा हे दिलं जातं. ओके, आणि वेगवेगळे जे ट्रीटमेंट्स आहेत जसं की व्हॅजायनल कॅन्डिडियासिस, डर्मोफायटोसिस, हे सुद्धा काय? फंगल इन्फेक्शन. त्याच्यानंतर परगिलोसिस. ओके, डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस असेल, हे सगळं काय? तर फंगल इन्फेक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये इट्राकोनाझोल दिलं जातं. त्याचे फॉर्म्युलेशन्स काय? तर हे कॅप्सूल अवेलेबल आहे, इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. कॉन्सन्ट्रेट स्टराईल. स्टराईल म्हणजे एनीवन हॅव्हिंग एनी आयडिया अबाउट स्टराईल? स्टराईल म्हणजे काय असतं? ह्याच्या आधी हा वर्ड गेलाय कशामध्ये? स्टराईल माहिती का कुणाला? एनीवन हॅव्हिंग एनी आयडिया? ओके, स्टराईल म्हणजे काय? तर एखादं सोल्युशन किंवा आता इथेच नाही आपण वर्ड घेतला तर दुसरीकडे जरी विचार केला तर स्टराईल म्हणजे काय? तर टोटली आपण म्हणतो प्युरिफाईड किंवा विच इज अ फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. टोटली ते कसं असतं? फ्री असतं फ्रॉम द मायक्रोब्स ऑर द मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात जसं की हिटिंग असेल किंवा युव्ही असेल, तर अशा युव्ही लाईट मध्ये ठेवलं जातं. तर ते काय आहे? तर त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पासून एखाद्या ह्याला स्टराईल केलं जातं म्हणजेच काय? तर ते फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, रोल नंबर 10. ओके, तर त्याला काय केलं जातं? फ्री केलं जातं. म्हणजे ते टोटली कसं असतं? मायक्रोब्स पासून फ्री असतं. ओके, तर त्याचं इट्राकोनाझोलचं कॉन्सन्ट्रेट स्टराईल सोल्युशन आहे. ओके, त्याच्यानंतर इट्राकोनाझोलचं ओरल सोल्युशन आहे. त्याचा डोस बघा किती आहे? 200 mg. ओके, त्याच्या विथ मील्स. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स कुठले आहेत? स्पोरोनॅक्स, त्याच्यानंतर कॅन्डिट्रल, कॅन्डिस्ट्रॅट, इट्रास्पोर आणि फ्ल्युकवर. हे काय झाले? ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो काय? फ्लुकोनाझोल. ओके, फ्लुकोनाझोल त्याचं मॉलिक्युलर वेट काय? 306.3. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय? ते कसं असतं? व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट कलर मध्ये, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं, स्लाइटली सोल्युबल असतं वॉटर मध्ये. ओके, त्याचे युजेस बघा, इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ
प्रोफायलॅक्सिस ऑफ डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस, तिथे त्या ऑर्गनला काय झालं असतं, कॅन्डिडियासिस झालेलं असतं. त्याच्यानंतर इट इज युज्ड टू कंट्रोल द इसोफॅगल अँड द ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस. ओके, इसोफॅगसच्या रिजन मध्ये किंवा जे ओरोफॅरेंजियल आहे तर तिथे कॅन्डिडियासिस झालेलं असेल तर तिथे सुद्धा त्या केसमध्ये फ्लुकोनाझोल दिले जातं. त्याच्यानंतर बघा, इट इज सुटेबल फॉर द बोथ ओरल अँड द इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन. इट इज फ्री फ्रॉम बेस. ओके, तर ओरल हे फ्लुकोनाझोल जे आहे तर ते कशासाठी सुटेबल आहे, तर दोन्ही टाइप मध्ये, ओरली सुद्धा ते देऊ शकतो आपण किंवा इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा काय असतं, पॉसिबल असतं, विच इज अ फ्री फ्रॉम बेस. त्याच्यानंतर फॉर द ट्रीटमेंट अँड द प्रोफायलॅक्सिस ऑफ द डिसेमिनेटेड अँड द डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस. ओके, तर डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस मध्ये सुद्धा हे दिलं जातं. त्याच्यानंतर आय ड्रॉप इज युजफुल फॉर द फंगल कॅरिटिटिस. ओके, तर आयला एखादी इन्फेक्शन असेल फंगलचं, तर त्यावेळेस त्या केसमध्ये आय ड्रॉप अवेलेबल आहे या फ्लुकोनाझोलचा फंगल कॅरिटिटिस. त्याच्यानंतर कॅन क्युअर द व्हॅजायनल कॅन्डिडियासिस. ओके, हे अजून व्हॅजायनल साइडला, ओके, इन फिमेल्स जर कॅन्डिडियासिस झालेला असेल तर त्या केस हे काय करतं, फ्लुकोनाझोल ट्रीट करतं. त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युलेशन्स बघा, फ्लुकोनाझोलची कॅप्सूल अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलची टॅबलेट अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलचं ओरल सस्पेन्शन अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलची कॅप्सूल अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलचं आय ड्रॉप सुद्धा अवेलेबल आहे. ओके, कॅप्सूल फॉर्म मध्ये असतं, टॅबलेट फॉर्म मध्ये असतं, ओरल सस्पेन्शन सुद्धा याचं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आय ड्रॉप सुद्धा याचं अवेलेबल आहे फॉर द आईजला जर एखादं फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या केसमध्ये हे फ्लुकोनाझोलचा आय ड्रॉप दिला जातो. त्याच्यानंतर डोस काय त्याचा, 100 to 200 mg पर डे. ओके, 100 to 200 mg पर डे दिलं जातं. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स काय, सिस्कॅन, ओके, त्याच्यानंतर झुकॉन, फॉरकॅन, ओके, आणि फ्लुझॉन, हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत. ओके, कुठलं बघतोय आपण, फ्लुकोनाझोल. फ्लुकोनाझोलचं मॉलिक्युलर वेट आहे 306.3. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय, व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट कलर मध्ये असतं, ते क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहे आणि स्लाइटली कसं आहे, सोल्युबल आहे वॉटर मध्ये. ओके, तर व्हाईटच आहे आणि हे सुद्धा कसं आहे, क्रिस्टलस फॉर्म मध्ये आहे. बघा, आतापर्यंत कंपाऊंड बघितले आपण, हा तिसरा चालू आहे. सगळे कसे आहेत तर व्हाईट आहेत आणि क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. फक्त सोल्युबिलिटी काय आहे तर चेंज आहे, तर हे स्लाइटली सोल्युबल आहे कशामध्ये, तर वॉटर मध्ये कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे. त्याचे युजेस बघा काय, इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ, ओके, इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस. डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस मध्ये सुद्धा हे दिलं जातं. त्याच्यानंतर कंट्रोल इसोफॅगल आणि ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस, म्हणजे इसोफॅगसच्या रिजनला जर कॅन्डिडियासिस झालेला असेल, ओके, तिथल्या साईडला, तर त्या केसमध्ये फ्लुकोनाझोल हे कसं आहे, इफेक्टिव्ह आहे आणि तिथली जी फंगल ग्रोथ आहे तर ती काय करतं, हे कंट्रोल करतं किंवा त्याला इनिबिट करतं. त्याच्यानंतर बघा, इट इज सुटेबल फॉर बोथ ओरल अँड इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन. तर ओरल आणि इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन साठी हे फ्लुकोनाझोल काय सुटेबल आहे फ्री बेस म्हणून. त्याच्यानंतर फॉर द ट्रीटमेंट अँड प्रोफायलॅक्सिस ऑफ डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस. ओके, तर डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस हेच सांगितलेलं परत इथे. त्याच्यानंतर आय ड्रॉप्स फॉर्म मध्ये अवेलेबल आहे कशासाठी, फॉर द फंगल कॅरिटिटिस. त्याच्यानंतर इट इज युज्ड टू क्युअर द व्हॅजायनल कॅन्डिडियासिस इन फ्यू रिलॅप्सेस. ओके, त्याचे फॉर्म्युलेशन्स काय, कॅप्सूल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, टॅबलेट मध्ये अवेलेबल आहे, ओरल सस्पेन्शन मध्ये अवेलेबल आहे, त्याच्यानंतर आय ड्रॉप मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याचा डोस किती आहे, 100 to 200 mg पर डे. त्याचे ब्रँड नेम्स बघा कुठले आहेत, सिस्कॅन, झुकॉन आणि फॉरकॅन आणि फ्लुझॉन, हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर लास्ट कंपाऊंड जो आहे अँटी फंगल एजंट्स मधला, तो कुठला आहे, नॅफिटिफिन हायड्रोक्लोराइड. नॅफिटिफिन हायड्रोक्लोराइड याचं मॉलिक्युलर वेट आहे 307.4. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय, हे व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं आणि ते सोल्युबल आहे पोलार सॉल्व्हंट्स मध्ये. कुठल्या कुठल्या, सच एज इथेनॉल, मिथिलीन क्लोराइड, याच्यामध्ये ते कसं आहे, सोल्युबल आहे. त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन, तर हे स्टोअर केलं जातं वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये, विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द लाईट पासून ते काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर ह्याचे युजेस असं आपल्याला म्हणता येईल बघा काय, तर कशाच्या ट्रीटमेंट मध्ये, रिंग वॉर्म मध्ये.
ओके, रिंगवाम असेल किंवा ऍथलेट फूट असेल, ओके, त्याच्यानंतर जॉक इच असेल किंवा नॅफ्टिक, या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये सॉरी या सगळ्या डिसीज मध्ये काय केलं जातं, हे निफेडिफिन हायड्रोक्लोराइड दिलं जातं आणि ते कसं असतं, इफेक्टिव्ह असतं. निफेडिफिन जे आहे तर त्याच्यामध्ये बघा काय असतं, विच शोज द शोज इफिकसी फॉर द ट्रीटमेंट ऑफ रिंगवर्म ऑफ द बियर्ड, रिंगवर्म ऑफ द स्काल्प अँड द टिनिया वेसिकलर. इफिकसी म्हणजे काय, तर ते फास्ट ऍक्टिंग आहे थोडक्यात. ओके, तर इफिकसी कशी चेक करायचं, म्हणजे कशासाठी असते, मेनली कशाशी रिलेटेड, तर ते कसं आहे, शॉर्ट ऍक्टिंग आहे का लॉंग ऍक्टिंग आहे की फास्ट ऍक्टिंग, ओके, आपण म्हणू शकतो. तर ह्याची हे कसं ऍक्ट करते, फास्ट ऍक्ट करते. त्याच्यानंतर फॉर द टॉपिकल ट्रीटमेंट ऑफ टिनिया पेडिस, त्याच्यानंतर टिनिया क्रुरिस, त्याच्यानंतर टिनिया कॉर्पोरी, ओके, हे सुद्धा काय फंगस चे इन्फेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स, हे कशामध्ये अवेलेबल आहे, निफेडिफिन क्रीम, ओके, निफेडिफिन जेल, क्रीम मध्ये सुद्धा आणि जेल मध्ये सुद्धा काय हे अवेलेबल आहे. त्याचा डोस काय आहे, 2% इच ग्रॅम कंटेन्स 20 mg. त्याच्यामध्ये किती असतं, 20 mg इतकं असतं. आणि त्याचे ब्रँड नेम्स काय, तर निफेडिफिन आणि निफ्टीन, त्याच्यानंतर टीना डर्म, टीना वेट आणि टोलना डर्म, हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, आतापर्यंत कुठले कुठले कंपाऊंड बघितले. कीटोकोनाझोल फर्स्ट कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये त्याचं मॉलिक्युलर वेट आहे किती, 531.4 आणि ते त्याची फिजिकल प्रॉपर्टी जर आपण बघितली तर ते काय आहे, व्हाईट कलर मध्ये आहे. ओके, वेट, ओके, सो आपण काय बघितलं, कीटोकोनाझोल बघितला, त्याचं मॉलिक्युलर वेट 531.4 असं आहे. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, ते सगळे कंपाऊंड्स कसे आहेत, आज आपण बघितले व्हाईट कलर मध्ये आहेत आणि क्रिस्टल फॉर्म मध्ये आहेत आणि ते फ्रीली सोल्युबल आहे कशामध्ये, डायक्लोरोमिथेन मध्ये. त्याच्यानंतर सोल्युबल कशामध्ये आहे, तर क्लोरोफॉर्म मध्ये आणि मिथेनॉल मध्ये. त्याच्यानंतर स्पॅरिंगली सोल्युबल कशामध्ये आहे, तर इथेनॉल मध्ये. आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल ते कशामध्ये आहे, तर टोटली वॉटर मध्ये आणि इथर मध्ये. ते स्टोअर कसं केलं जातं, तर वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये, का तर त्याच्यावर काय होत असतो, लाईटचा इफेक्ट होत असतो. ओके, सो त्याची स्टॅबिलिटी जी आहे त्याची ती काय होते, डिस्टर्ब होते. सो ते कशामध्ये ठेवले जातं, तर वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. त्याच्यानंतर त्याचा डोस बघितला, तो किती अडल्ट मध्ये दिला जातो, 200 mg to 400 mg. ओके, वन्स डेली दिला जातो विथ फूड सोबत फॉर द 14 डेज साठी. आणि चाइल्ड मध्ये किती दिला जातो, तर 3 mg पर kg बॉडी वेट. ओके, डेली दिला जातो इथे पण. अकॉर्डिंग टू त्यांच्या बॉडी वेट नुसार काय केलं जातं, तर हा डोस कॅल्क्युलेट करून त्यांना दिला जातो. आणि त्याचे युजेस काय आहेत, तर हे यूज केलं जातं ओरली कशासाठी, टू ट्रीट द सिव्हिअर रिफ्रॅक्टरी क्युटॅनियस लेअरला स्किनच्या डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन झालेले असते, तर त्यामध्ये
ओरली त्याची थेरपी दिली जाते. त्याच्यानंतर कीटोकोनाझोल हे अजून कशासाठी रिकमेंड केलं जातं? फॉर द ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन. तर कुठले कुठले आहेत? कॅन्डिडियासिस, ओके. त्याच्यानंतर म्युकोक्युटॅनियस फॉर्म, त्याच्यानंतर सॉरी म्युकोक्युटॅनियस, क्रोनिक म्युकोक्युटॅनियस जे काही इन्फेक्शन्स असतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कोकिओआयडोमायकोसिस, ब्लास्टोमायकोसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस, त्याच्यानंतर क्रोमोमायकोसिस आणि पॅराकोकिओआयडोमायकोसिस. हे काय आहेत? तर सगळे फंगल इन्फेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत तर ते कुठले आहेत? ते टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. ओके. हे कशामध्ये आहे? तर टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ऑइंटमेंट फॉर्म मध्ये, ओके. कीटोकोनाझोल चं ऑइंटमेंट अवेलेबल आहे, त्याचं शॅम्पू अवेलेबल आहे, त्याची क्रीम अवेलेबल आहे, ओके. आणि त्याच्यानंतर लोशन सुद्धा त्याचं काय अवेलेबल आहे. त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत? फंगीसाइड आहे, ओके. त्याच्यानंतर निझरल आहे, फ्युनाझोल आहे, किटोवेट आहे, ओके. त्याच्यानंतर फंगिनॉक, त्याच्यानंतर किटोवॅट असेल, निझारल असेल, डॅन्ड्रफ, ओके. डॅन्ड्रफ आहे, ओके. त्याच्यानंतर हिफोरल, हे काय आहेत? तर सगळे ब्रँड नेम्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड जो बघितला आपण तो कुठला होता? इट्राकोनाझोल. तर इट्राकोनाझोलचं फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय, तर ते अवेलेबल असतात क्रिस्टल फॉर्म मध्ये आणि हे सुद्धा कसं आहे? व्हाईट आहे आणि प्रॅक्टिकली इन्सोल्युबल असतं वॉटरमध्ये आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये. त्याचे युजेस काय आहेत? तर हे सिस्टमिक जे फंगल इन्फेक्शन्स आहेत म्हणजे इनर साइडला, ओके. तर सिस्टमिक फंगल इन्फेक्शन्स कुठले कुठले? ब्लास्टोमायकोसिस असेल, हिस्टोप्लाझ्मोसिस असेल, ओके. त्याच्यानंतर HIV च्या केसमध्ये, त्याच्यानंतर नॉन मॅनेजियल कोकिओआयडोमायकोसिस असेल, पॅराकोकिओआयडोमायकोसिस असेल, त्याच्यानंतर स्पोरोट्रायकोसिस असेल, ओके. इन द ट्रीटमेंट ऑफ पर्जिलोसिस असेल, डिसेमिनेटेड ऑर्गन असेल, त्याच्यानंतर कॅन्डिडियासिस असेल, इन्फेक्शन हे कशाचं? तर फंगॅनियस फंगॅनियस फॉर्मेकोकिओआयडो आयडियल असेल, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये डर्मोफायटोसिस असेल, त्याच्यानंतर व्हेजायनल कॅन्डिडियासिस, ओके. व्हेजायनल कॅन्डिडियासिस म्हणजे इन फिमेल्स व्हेजायना साइडला काय होत असतं? तर फंगसचं जे काही इन्फेक्शन आहे तर ते झालेलं असतं, ओके. त्याच्यानंतर बघा हे डर्मोफायटोसिस म्हणजे काय? तर स्किन वरती जे अप्पर साइडला काय झालं असतं? तर डर्मॅटोलॉजिकल म्हणजे हे एखादं आपण म्हणू शकतो की एखादं इचिंग वगैरे झाले एखाद्या स्किनवरच्या पार्टला तर तिथे काय झालं असतं? ते डर्मोफायटोसिस त्या केसला आपण म्हणतो. तिथे काय झालं असतं? फंगल इन्फेक्शन झालं असतं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स, ओके. कुठले आहेत? तर ते इट्राकोनाझोलची कॅप्सूल आहे, ओके. इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल असतं ते. इट्राकोनाझोल हे स्टराईल सोल्युशन आहे. स्टराईल मीन्स व्हॉट? इट इज अ टोटली फ्री फ्रॉम द मायक्रोब्स ऑर द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर इट्राकोनाझोलचं ओरल सोल्युशन आहे. त्याचा डोस जो आहे तो काय? 200 mg विथ मिल सोबत ते दिलं जातं. मिल मीन्स विथ फूड दिलं जातं, ओके. त्याच्या ब्रँड नेम्स कुठल्या आहेत? स्पोरॅनक्स, त्याच्यानंतर कॅन्डिट्रल, कॅन्डिस्टॅट, इट्रास्पोर, फ्लू कव्हर, हे काय झाले? ब्रँड नेम्स. त्याच्यानंतर फ्लुकोनाझोल याचं मॉलिक्युलर वेट आहे 306.3. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय? तर हे कसं आहे? व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट कलर मध्ये असतं, क्रिस्टलाइन पावडर आहे आणि स्लाइटली सोल्युबल कशामध्ये आहे? तर वॉटरमध्ये. त्याचे युजेस काय? इट इज युज्ड इन ट्रीटमेंट अँड प्रोफायलॅक्सिस ऑफ डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस, ओके. तर डीप ऑर्गन्स जे आहेत म्हणजे इनर साइडला तर ऑर्गनच्या तर तिथे कॅन्डिडियासिस झालेला असेल, ओके. तर त्या केसमध्ये फ्लुकोनाझोल कसं असतं? इफेक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर इट इज used to control the esophageal or the oropharyngeal म्हणजे इसोफॅगसच्या साइडला किंवा ओरोफॅरेंजियल त्या ठिकाणी काय झालं असेल? जर कॅन्डिडियासिस झालेलं असेल तर त्या केसमध्ये फ्लुकोनाझोल दिलं जातं. त्याच्यानंतर बघा इट इज सुटेबल फॉर बोथ ओरल अँड द इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे कशासाठी सुटेबल असतं? ओरल आणि इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी हे काय आहे? तर सुटेबल आहे फ्लुकोनाझोल. म्हणजे इंट्राव्हेनस थ्रू सुद्धा आपण हे फ्लुकोनाझोल देऊ शकतो किंवा ओरली सुद्धा ते काय देऊ शकतो. त्याच्यानंतर इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट अँड प्रोफायलॅक्सिस ऑफ डिसेमिनेटेड अँड डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस, ओके. जे डीप ऑर्गन कॅन्डिडियासिस आहे तर तिथे सुद्धा हे दिलं जातं. त्याच्यानंतर आयड्रॉप, त्याचा आयड्रॉप अवेलेबल आहे फॉर द कशासाठी? फंगल कॅरेटिटिस. फंगल कॅरेटिटिस जे आहे तर त्याच्यामध्ये हा आयड्रॉप युजफुल आहे. इट कॅन क्युअर द व्हेजायनल कॅन्डिडियासिस,
ओके, हे काय क्युअर करते तर vaginal candidiasis क्युअर करते विथ फ्यू रिलॅप्सेस. ओके, त्याच्यानंतर याचे फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत तर फ्लुकोनाझोल कॅप्सूल अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोल टॅबलेट अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलचं ओरल सस्पेन्शन अवेलेबल आहे, फ्लुकोनाझोलची कॅप्सूल अवेलेबल आहे आणि फ्लुकोनाझोलचा आय ड्रॉप सुद्धा अवेलेबल आहे. त्याचा डोस काय आहे बघा 100 to 200 mg पर डे. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स काय आहेत तर सिस्कॅन, झुकॉन, फॉरकॅन आणि फ्लुझॉन हे काय आहेत तर ब्रँड नेम जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर लास्ट कंपाऊंड जो आपण बघितला तो कुठला आहे नॅफेटिफिन हायड्रोक्लोराइड. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 307.4. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय बघा ते कसं आहे व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहे दॅट इज सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट. ओके, पोलार सॉल्व्हंट मध्ये कसं पोलार माहितीये का तुम्हाला? पोलार आणि नॉन पोलार. पोलार हे खूप वेळेस ऐकलं असणार तुम्ही अगोदर 11th-12th ला. पोलार आणि नॉन पोलार. कुणालाच नाही का माहिती? देशमुख शिवराज, तुमचं माईक का म्यूट आहे? माहिती का तुम्हाला पोलार नॉन पोलार? हा सुप्रिया. हेलो मैम, कार्बन कार्बन ओके, सिंगल माधुरी. बॉन्ड. हेलो मैम, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतं. ओके, तर तुम्ही हा ठीक आहे. आणि नॉन पोलार म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं. तर ते पोलार नॉन पोलार तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, असू द्या. पोलार म्हणजे काय तर जे म्हणजे सॉल्व्हेंट काय असतात तर वॉटर सोल्युबल असतात त्याला काय म्हणतो आपण पोलार. आणि नॉन पोलार म्हणजे काय तर वॉटर इनसोल्युबल. ओके, येस मैम. आता इथेनॉल जे आहे ओके, सो आपण बघत होतो निफिडिफिन हायड्रोक्लोराइड. तर त्या ओके निफिडिफिन हायड्रोक्लोराइड बघत होतो तर त्याचं मॉलिक्युलर हे फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघत होतो. तर त्याच्यामध्ये हे कशात आहे सोल्युबल आहे पोलार सॉल्व्हंट्स मध्ये. आता पोलार सॉल्व्हंट्स कुठले आहेत इथेनॉल आणि मिथिलीन क्लोराइड. तर इथेनॉल सगळ्यांना माहिती आहे ते वॉटर सोल्युबल असतं सो इट इज कॉल्ड पोलार सॉल्व्हंट. आणि स्टॅबिलिटी आणि स्टोरेज जे आहे तर ते बघा कसं हे स्टोअर कुठे केलं जातं तर वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. हे निफिडिफिन जे आहे तर ते काय केलं जातं स्टोअर केलं जातं आणि विच इज अ प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट पासून ते काय केलं जातं प्रोटेक्ट केलं जातं. अँड ऑल्सो इट इज फॉर द टॉपिकल ट्रीटमेंट. कुठल्या ट्रीटमेंटसाठी रिंगवार्म असेल त्याच्यानंतर ऍथलेट फूट ओके जॉब एज हे काय आहेत तर वेगवेगळे फंगल इन्फेक्शन्स आहेत. तर रिंगवार्म तर सगळ्यांनी बघितलं असेल ऍटलिस्ट ऍडव्हर्टाईज मध्ये तरी सगळ्यांनी बघितलं असेल. ओके, त्याच्यानंतर ऍथलेट फूड त्याच्यानंतर जॉब एज हे काय आहेत तर सगळे फंगल इन्फेक्शन्स आहेत तर त्याच्यासाठी टॉपिकल ट्रीटमेंट म्हणून हे निफिडिफिन हायड्रोक्लोराइड दिलं जातं. बघा बऱ्याच वेळा काय केलं जातं क्रीम दिली जाते फंगल इन्फेक्शन झाले असेल हे रिंगवार्मचं. त्याच्यानंतर पावडर फॉर्म मध्ये अवेलेबल असतं जसं की कॅन्डी डस्टिंग पावडर. तुम्ही ऐकले का हे नाव कॅन्डी डस्टिंग पावडर? ओके, तर ते कशासाठी दिलं जातं जेव्हा स्किन वरती आपल्या काय झालं असतं छोटे छोटे पोर्स आलेले असतात. ओके, कोणतंही फंगल इन्फेक्शन असतं तर ते कॅन्डिडियासिस दिलं जातं. त्याच्यानंतर फॉर द टॉपिकल ट्रीट ते काय करतं मेनली कॅन्डिडियासिस तर ते ड्राय आता कोणतीही पावडर जेव्हा दिली जाते स्किन साठी आपल्याला ओके तर ती काय करते मेनली ज्या वेळेस तिथल्या स्किन वरती जर जास्ती आपण म्हणू शकतो वॉटरचा कंटेंट वाढला किंवा तिथलं जर तो पार्ट जो आहे तर तो कसा राहिला ओलसर राहिला तर काय होतं तिथले जे हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ओके बेसिकली जे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठलाही असेल बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल आणि फंगस तर हे काय करतात ऑर्गॅनिझम तिथं त्यांची काय असते ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळेस जिथे ओलावा असते किंवा वॉटर कंटेंट जिथे असतं तर तिथे तिथं काय होतं म्हणजे चान्सेस असतात. मग हे जे
पावडर जी आहे, पावडर कशासाठी दिली जाते तर तिथला जो पार्ट आहे तो कसा राहावा तर ड्राय राहावा. ओके, मॉइस्ट तिथं कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर राहायला नकोय. तर तो ड्राय राहावा त्याच्यासाठी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये यूज होतो पावडरचा. आणि तिथलं इन्फेक्शन काय होतं मग ज्यावेळेस ते ड्राय होणार आहे त्यावेळेस त्यांची ग्रोथ जी आहे तर त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे तर ते व्यवस्थित राहणार नाही. म्हणजे त्यांची ग्रोथ होणारच नाही. जे आहे तेच आहेत म्हणजे आहेत तेवढेच मायक्रोब्स तिथे राहणार आणि तेही आपण कसे इनहिबिट करतो किंवा किल करतो तर जे आपण ड्रग्स किंवा जे कंपाऊंड देतो तर त्याच्यानुसार ते काय होत असतं तर की ते त्याची ग्रोथ आहे त्या ऑर्गॅनिझमचीच काय होत असते इनहिबिट होत असते आणि ते टोटली काय होतं तिथला जो पार्ट आहे तर तो थोड्या दिवसांनी का तो क्लीन होतो क्लिअर होतो. ओके, तर बघा हे टॉपिकल ट्रीटमेंट मध्ये दिलं जातं कशाच्या रिंगवर्मच्या, त्याच्यानंतर ऍथलेट फूट असेल, त्याच्यानंतर जॉब एज, त्याच्यानंतर निफिटिफिन विच इज हॅव्हिंग द शोन इफिकसी. इफिकसी कशासाठी दाखवते हे ट्रीटमेंट ऑफ रिंगवर्म. रिंगवर्मच्या ट्रीटमेंट मध्ये त्याच्यानंतर जर स्काल्प मध्ये रिंगवर्म झालेलं असेल, त्याच्यानंतर टिनिया वेसिकलर जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दिले जातं. त्याच्यानंतर फॉर द टॉपिकल ट्रीटमेंट ऑफ टिनिया पेडिस, त्याच्यानंतर टिनिया क्रुरिस आणि टिनिया कार्पोरी हे काय आहेत तर वेगवेगळे फंगल इन्फेक्शन्स आहेत. तर त्या फंगल इन्फेक्शन्स म्हणजे मोस्ट ऑफ द फंगल इन्फेक्शन्स आपण बघितले तर ते कसे असतात स्किनवरची अप्पर पार्टला झाले असतात. पण आज आपण काय बघितलं तर जे सिस्टेमिक फंगल इन्फेक्शन्स आहेत ते सुद्धा आपण बघितले. ओके, आणि त्या स्किनवरती झालेले असतात तर ते बरेचसे काय असतात त्याच्यासाठी टॉपिकल ट्रीटमेंट फर्स्ट प्रेफर केली जाते आणि साइड बाय साइड काय केलं जातं तर ओरली एखादी थेरपी दिली जाते. ओके, त्याचे फॉर्म्युलेशन्स कुठले तर त्या निफिडिफिनचे निफिडिफिन क्रीम आहे, त्याच्यानंतर निफिडिफिन जेल आहे आणि डोस जो आहे तर तो किती दिला जातो बघा जेलच दिलं जातं किती 2% ऑफ इच ग्रॅम. त्याच्यामध्ये इच ग्रॅम कंटेन्स 20 mg. प्रत्येक ग्रॅम मध्ये किती असतं 20 mg इतकं असतं. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स काय निफिडिफिन अँड द निफ्टेन, त्याच्यानंतर टीना डर्न, त्याच्यानंतर टीना वेट, ओके, टोलॅडर्म हे काय आहे तर ब्रँड नेम्स अवेलेबल आहे. ओके, इथं आपला अँटी फंगल हा पॉइंट काय झालेला आहे संपलेला आहे. जे अँटी फंगल एजंट्स आहेत ओके तर ते अँटी फंगल एजंट्स आपण आज कंप्लीट केलेले आहेत. ओके, कुणाला काही डाऊट अँटी फंगल एजंट्स मध्ये? नेक्स्ट लेक्चरला आपण पूर्ण टॉपिक वर रिव्हिजन घेणार आहोत. फर्स्ट 30 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला एकदा रिवाइज करून सांगेन सगळं टोटली अँटी फंगल आणि नेक्स्ट जे 30 मिनिट्स असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यांना मला हे यायला हवे कंपाऊंड सांगता तुम्ही. इज इट क्लिअर? ओके मॅम. ओके मॅम. मॅम. ओके मॅम. ओके, कुणाला काही डाऊट आहे का अँटी फंगल एजंट्स? नो मॅम. ओके, कॅन एनीवन टेल फंगल इन्फेक्शनला काय म्हणलं जातं? हॅलो मॅम. काय वृषाली? हा, येस, हॅलो मॅम. हा बोला. फंगल इन्फेक्शनला काय म्हणतो आपण? मायकोसिस. गुड. ओके, तर सगळ्यांना समजलंय म्हणजे अँटी फंगल एजंट्स? येस मॅम. कुणाला काही डाऊट? हॅलो मॅम. हा साधना, येस. मॅम टॅबलेट आणि कॅप्सूल मधला डिफरन्स काय आहे? अच्छा, तुम्हाला टॅबलेट आणि कॅप्सूलचा डिफरन्स नाही समजला अजून? ओके, वेट, आय विल शो पिक्चर.
ओके, तर हे काय झाले, हा आयडेंटिफाय होत आहे ना तुम्हाला? Yes, ma'am. येस ma'am. तर हे काय झाले, कॅप्सूल. ओके, Capsule. हा ओके, तर हे कॅप्सूल आहे. तर काय होतं बेसिकली, जेव्हा टॅबलेट्स दिले जातात, टॅबलेट मध्ये काय केलं जातं, वरचं जे कव्हरिंग आहे तर ते टॅबलेटला नसतं. आणि जे हे करतो आपण जेव्हा टॅबलेट घेतली जाते तर त्यावेळेस काय होतं, ते बाकीच्या फ्लुइड मध्ये त्याचा काय होतं, कॉन्टॅक्ट येतो. बट हे जे आहे कॅप्सूल, तर कॅप्सूलचं कसं असतं, वरती शेल प्रेझेंट असतं आणि व्यवस्थित त्याच पोझिशन म्हणजे स्टमक मध्ये एंटर झाल्यानंतर ते काय होतं, वरचं जे कव्हरिंग आहे ओके, तर ते काय झालेलं असतं, ते डिझॉल्व्ह होतं आणि आतला जो ड्रग आहे तर तो काय होतो, रिलीज होतो. ओके, डायरेक्टली काय होतो, तो रिलीज होतो. टॅबलेट आणि कॅप्सूलचा कसा असतो, एकच शेप असतो. बट टॅबलेटचा शेप जर बघितला तुम्ही तर ते कशामध्ये असतं बघा, राउंडेड शेप मध्ये सुद्धा अवेलेबल असते कॅप्सूल, सॉरी टॅबलेट. बघा टॅबलेटचा जर शेप बघितला तुम्ही तर कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये असतं ते बघा. आपण त्या कॅप्सूलचा शेप कसा बघितला तर तो फक्त कसा आहे, उभाच आहे फक्त. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की रेक्टँग्युलर टाइप मध्ये असा शेप असतो. बट याचं कसं आहे, राउंडेड शेप मध्ये सुद्धा टॅबलेट कशी अवेलेबल आहे. ओके, समजलं का डिफरन्स? Yes, ma'am. आणि Yes, हे जे ma'am. टॅबलेट Yes, आहे ma'am. वाढ व्हायला ती काय होणार आहे, स्लो ऍक्टिंग आहे. बट कॅप्सूल जे आहे तर ती रिलीज काय होतं, त्याच्या आतला जो ड्रग आहे ओके, किंवा त्याच्या आतलं जे काही आपण म्हणू शकतो कंटेंट आहे तर ते काय होणार आहे, ऑलरेडी पावडर फॉर्म मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे ते काय होणार आहे, लगेच रिलीज होणार आहे. बट याचं काय होणार आहे, डिझॉल्व्ह होऊन 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 मग कसं होणार आहे, स्लोली ऍक्टिंग होणार आहे टॅबलेट. Ma'am. Hello. हा बोला. मॅम, ते कॅप्सूलचे जे आउटर कव्हरिंग असतं ते फक्त आतल्या कंटेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी असतं का त्याच्यात पण काही ड्रग मटेरियल इन्व्हॉल्व असतं? नाही नाही नाही, ते फक्त प्रोटेक्ट करण्यासाठी असतं. त्याच्यामध्ये कुठलंही हे असं ड्रग इन्व्हॉल्व नसतं. ते शेल असतं आणि त्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये सुटिक्स मध्ये असेल. बट त्याच्यामध्ये काही नसतं. मग ते करमुळे आपल्याला काय ते हानी वगैरे होत नाही ना? काय काय? ते वरचं ते शेलमुळे आपल्याला काही धोका नाही ना? नाही नाही नाही. मॅम, ते वरचं कव्हर कशाने बनलेलं असतं? ते का त्याचे वेगवेगळे मटेरियल्स आहेत तर ते तुम्हाला सुटिक्स मध्ये असेल डिटेल. ते जे बेसिकली असतं वरचं कव्हरिंग ओके, कॅप्सूलचं, तर ते वेगवेगळ्या ह्याच्यानी बनलं जातं. जसं की जिलॅटिन असेल ओके, जिलॅटिनचं कव्हरिंग असतं त्याच्यावरती. आणि ते जिलॅटिन जे आहे तर ते वेगवेगळ्या ह्याच्यापासून काय केलं जातं, मिळवलं जातं. त्याचे सोर्सेस वेगवेगळे आहेत जिलॅटिनचे. तर त्या जिलॅटिन पासून ते काय केलं जातं, आउटर कव्हरिंग त्या कॅप्सूलचं बनवलं जातं. म्हणजे त्याची ती प्रोसेस जी आहे ना, ती जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये स्टडी कराल ना, तेव्हा तुम्हाला तो क्लिअर होणार आहे.
समजलं का? येस मॅम. येस मॅम. ते जे जिलॅटिन असतं की नाही त्याचे वेगवेगळे सोर्सेस असतात. तर ते सोर्सेस जसं की ची स्किन असेल किंवा बोन्स असतील तर याच्यापासून ते काय केलं जातं, बनवलं जातं. आणि म्हणजे ते काय त्याची जी प्रोसेस आहे तर तितकी व्यवस्थित असते की विच इज आपण म्हणू शकतो स्टराईल. ओके. आता जसं स्टराईल वर्ड बघितला तर ते काय केलं असणार आहे पूर्ण फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम आपण म्हणतो स्टराईल. मग तशाच पद्धतीने जिलॅटिन जे आहे कॅप्सूलचं शेल तर ते मिळवण्यासाठी सुद्धा खूप प्रोसेस केली जाते. का तर ते कम्प्लिटली कसं असलं पाहिजे तर फ्री फ्रॉम मायक्रोब्स किंवा बाकीचे कंटेंट त्याच्यामध्ये आले नाही पाहिजे. फक्त जिलॅटिन त्याच्यावरती राहिलं पाहिजे. ओके, समजलं का? येस मॅम. येस मॅम. ओके, अजून कोणाला काही डाऊट? समजलं कॅप्सूल आणि टॅबलेट मधला डिफरन्स? येस मॅम. मॅम RX काय असते टॅबलेट वरच? अरे तुम्ही ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता त्यावेळेस ते प्रिस्क्रिप्शन असतं बरोबर, ज्यावेळेस ते लिहून देतात चिठ्ठी. ओके, त्याला काय म्हणलं जातं? प्रिस्क्रिप्शन म्हणलं जातं. ओके, त्याच्यावरतीच तुम्ही ते RX बघितलं असणार. RX चा अर्थ काय होतो? ट्रीटमेंट. ओके, ते सिम्बॉल आहे ट्रीटमेंटचं RX. बघितले का सगळ्यांनी? जे डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन त्याच्यावरती लिहिलेलं असतं RX. येस मॅम. येस मॅम. तर RX मीन्स ट्रीटमेंट. ओके, अजून कोणाला काही डाऊट? Okay, then give me attendance. Roll number 1, प्रेझेंट. 2. Roll number 2, absent. 3, प्रेझेंट. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, 8, प्रेझेंट मॅम. 9, मॅम प्रेझेंट मॅम. 10. प्रेझेंट मॅम. प्रेझेंट. कुणी प्रेझेंट दिली आता? मॅम मी. Okay, 10, 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट. 13, प्रेझेंट. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट मॅम. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट. 18, प्रेझेंट. 19, प्रेझेंट मॅम. 20. 19 प्रेझेंट. Okay, 20, प्रेझेंट. 21, 22, प्रेझेंट. 23, प्रेझेंट मॅम. 24, 25. Roll number 25, absent. 26. Roll number 26, 27, प्रेझेंट मॅम. 28, प्रेझेंट. 29. Roll number 29, 29, absent. 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, प्रेझेंट मॅम. 33, प्रेझेंट मॅम. 34, absent. 35, प्रेझेंट मॅम. 36, प्रेझेंट मॅम.
37, Present, ma'am. 38, प्रेझेंट मॅम. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, प्रेझेंट मॅम. 46, 40, okay, 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, प्रेझेंट मॅम. 54, Present. 54, okay, 55, प्रेझेंट मॅम. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, प्रेझेंट मॅम. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, प्रेझेंट. 65, Present. 66, Present. 67, Present. 68. प्रेझेंट. Okay. हॅलो मॅम. हा बोला. गुगल क्लासरूमला टाका ना आज झालेलं. काय हा अँटी फंगल एजंट का ओके. Hello, ma'am. Hello. हा बोला. Ma'am, roll number 8 present. रोल नंबर 8. ओके. Hello, ma'am. Hello, ma'am. 2 number present. Hello, ma'am. 42 present. रोल नंबर 2 Ha. 42. ओके. 42 तुमची लावली अटेंडन्स. 2 पण ma'am. हा रोल नंबर 2 का नाही अटेंडन्स दिली? मॅम माझा मोबाईल डिस्कनेक्ट होत होता. मी आता पप्पाच्या याच्यावरून जॉईन केलंय. अजून कोण आहे का? बघा रोल नंबर ऍबसेंट नंबर 25, 26, 29, 34 आणि 44. कोण आहे का यातलं प्रेझेंट? ओके. हॅलो मॅम. हा बोला. आपलं कॉलेज कधी चालू होणार आहे मॅम? तुम्हाला Offline. ऑफिशियल नोटीस येईल. अजून तरी म्हणजे काय 1 फेब्रुवारी पासून नाही का? अजून तर नोटीस नाही ना आली. नाही. ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. ओके मॅम.